सो वेल गाईज, हॅलो नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आणखीन एका नवीन अशा एक्सायटिंग अशा आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आधीचे आपले 2 व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला नक्की माहीत असेल की आपली अनप्लॅन्ड अशी कोकण ट्रिप सुरू आहे सध्या. आपण आत्ता आहे मुरुडला आपण द इग्लू हाऊसमध्ये जे काय म्हणतात त्याला, रिसॉर्ट आहे, आपण तिथं स्टे केला होता. तर लास्ट टाईमच्या आधीची ह्याच्या सिरीज जर तुम्ही आपली पाहिली असेल ना, ते आपण मित्रांसोबत कोकण ट्रिप केली होती. तर ती जी ट्रिप होती ना, त्याच्या शेजारी हे म्हणजे जे ड्रीमलँड जे हॉटेल होतं ना, त्याच्या शेजारी हे आपलं हॉटेल आहे. तर मित्रांनो, सुंदर अशी पुन्हा एकदा रम्य अशी ही सकाळ थेट कोकणातून. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर साऱ्या भन्नाट अशा एक्साइटिंग अशा ट्रिपसाठी, कोकण ट्रिपसाठी, रोड ट्रिपसाठी, बाईक राईडसाठी आणि ट्रॅव्हलिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी. तर आता इथं मागं एक सुंदर असा नजारा आहे, तो मी तुम्हाला दाखवतो आता. चलो. तर मित्रांनो, हा बघा, हा माझ्या मागचा नजारा आणि हाच रस्ता येतो की थेट आपल्याला द इग्लू हाऊस या रिसॉर्टमध्ये घेऊन जातो. आणि ते मुरुड बीचवरती बीच टच असं सुंदर असं प्रॉपर्टी आहे ती. आता मी तुम्हाला रूम दाखवू शकलो नाही, पण माझ्याकडे जर त्याचा फोटो असेल ना, तो मी फोटो इथं लावतो. त्यामुळं त्याचं आहे ना कॉस्टिंग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की टोटल आहे ना, म्हणजे खाऊन पिऊन आमचं सगळं, म्हणजे 2 दिवसाचं म्हणजे कालचा दुपारचा लंच, रात्रीचं डिनर, नाश्ता, बाकी आम्ही ज्या काही मध्ये आधी ज्या काही गोष्टी घेतल्या असतील ते असं सगळं मिळून एक 5-5.5 हजारापर्यंत आमचा फक्त हॉटेलचा खर्च झालेला आहे. त्यानंतर पेट्रोलचा खर्च तर आपला अजून ऑनगोईंग आहे. आत्ताशी आपण 2000चं पेट्रोल भरतोय, अजून तेवढंच आपल्याला घरी जाईपर्यंत लागणार आहे. पण त्याच्या आधी ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका ठिकाणाला जाणार आहोत. आणि जर तुम्ही ते ठिकाण गेस केलं तर तुम्हाला मी नक्की शाउट आउट देणार. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि विचार करून सांगा की आम्ही कुठे चाललो. ऑब्व्हियसली पुढच्या 5 मिनिटात 10 मिनिटात तुम्हाला त्या गोष्टी कळतीलच ह्याच व्हिडिओमध्ये, पण तरी पण तुम्ही गेस करू शकता आता कमेंट बॉक्समध्ये. सो चलो, आता ह्या रूटनी आपण थेट एक्झिट करूयात आणि दापोली सिटीमध्ये जायचं आहे. दापोली सिटी मार्गे आपण पुढच्या त्या डेस्टिनेशनला जाणार आहोत. सो चलो. ऑल राईट मित्रांनो, आपण आता दापोली शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपल्या रिसॉर्टवरनं निघून आपण दापोलीला आलेलो आहोत. आणि साधारणपणे ते एक 7 ते 8 किलोमीटरचा डिस्टन्स होता. तर आपण आता दापोली शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. आता वाजले साधारणपणे 11:30. तर आता पुढचा आपला प्लॅन असा आहे, म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये गेस केलंच असेल तर, किंवा नसेल केलं तरी सांगतो मी आता. आपला का गणपतीपुळ्याला जाण्याचा विचार आहे. तर बघू आता कसं प्लॅन होतंय, म्हणजे वेळ किती मॅनेज होतोय काय. आम्ही आता आता पेट्रोल भरायला थांबणार आहे एका ठिकाणी. त्यावेळेस मग आपण फायनल कॉल घेणार आहोत की जायचंय का नाही जायचंय. जायचं असेल तर तुम्हाला ते देखील आपल्या आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळेल. सो चलो, आता आपण पेट्रोल भरून घेऊ. इथे एक पेट्रोल पंप आहे पुढं समोरच दिसतोय, आणि त्याच्यानंतर आपण आपली जर्नी कंटिन्यू करणार आहोत. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आता दाभोळच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आणि जे श्री स्वयंभू माता देवीचं जे मंदिर आहे ना, चंडिका मातेचं मंदिर, त्या मंदिराच्या एंट्रन्स पाशी आपण आता आहोत. ऑब्व्हियसली आपण आता जाणार नाहीये, कारण की आपण मागच्या वेळेस 2दा ऑलरेडी जाऊन आलेलो आहे आणि त्याचे आपण प्रॉपर व्हिडिओ सुद्धा बनवले होते. तर मला फक्त एकच गोष्ट सांगायची होती की तुम्ही दाभोळवरनं इकडे जे जाता ना, तर त्यावेळेस तुम्हाला हे पाहायला मिळतं मंदिर. तर तुम्ही थांबून इथं देखील दर्शन घेऊ शकता. दाभोळला पोहोचलोय मित्रांनो आपण आता इथं आपण जेट्टीनी पलीकडच्या बाजूला जाणार आहोत धोपवेला, आणि मग तिथून पुढे आपला प्रवास कंटिन्यू असेल. ओहो, जेट्टी आलेली आहे, लवकर चलावे. चला पटकन आपण तिकीट काढून येऊ या गोष्टीवरती आता. ओ माय गॉड, गर्दी फुल झाली काय? फुल झाली तर आपल्याला पुढचा 1 तास थांबावं लागेल. मी पटकन जाऊन बघून येतो.
ऑलराईट मित्रांनो, आपण आता तिकीट वगैरे काढून जेट्टीमध्ये येऊन बसलोय. या अशा सगळ्या गाड्या पार्किंग झालेल्या आहेत. तर आता गुहागर एंटर करत आहोत आपण. आता दुपारचा वाजलाय 1. तर आपण आता जेटीतनं उतरलो आणि आता आपण गुहागर मध्ये एंट्री केलेली आहे. आता इकडून आपण जाणार आहोत ते तवसाळ जेट्टीकडे. पण आता त्याच्या आधी आमचा असा विचार चाललाय की आता जेवण करून घ्यावं, कारण की जेवणाची बरोबर वेळ झाली. 1-1:30 वाजले, 1 का 1:15 झालाय काहीतरी. तर आता असं वाटतं की मस्तपैकी जेवण करूया तिथं कुठंतरी आणि मग आपण तवसाळ जेट्टीकडे जाऊ. कारण की अजून पण आहे ना, गणपतीपुळ्याला पोहोचण्याचा आमचा टायमिंग दाखवतोय आम्हाला 3:45, म्हणजे 3:40चा टाइम दाखवतोय. मग त्याच्यानंतर तिथं पोहोचून हॉटेल शोधून जेवण्यात त्यापेक्षा आत्ताच जेवण केलेलं कधी पण बेटर. त्यामुळे आता आपण मस्तपैकी जेवण करूयात. आणि हो, 1 मिनिट, मी तुम्हाला आहे ना तिकीट दाखवतो. तर तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे ना, मी फक्त सांगून ठेवतो की आमच्या कारचे आहेत ना, त्यांनी 250 रुपये, 250 नाही सॉरी 180 रुपये घेतले आणि आमचे 20 रुपये, असे 200 रुपये टोटल झाले. म्हणजे 2 माणसांचे, म्हणजे एका माणसाचे 10 रुपये, 2 माणसांचे 20 आणि कारचे 180 रुपये. तर असं आपलं तिकीट आपल्याला झालेलं आहे. आता पुढचं बघू किती आहे. बहुतेक म्हणजे मला पण माहित होतं की हे जरा बऱ्यापैकी महाग आहे, पण पुढचं जे आहे ना तवसाळ जेट्टीचं, ते जरा स्वस्त आहे. पण तोपर्यंत मस्तपैकी तुम्ही आता स्क्रीनवरती मजा घ्या, एन्जॉय करा. गुहागर की गलियों से, गुहागर मधले सुंदर असे छोटूशे रस्ते, नारळी पोपळीच्या बागा आपल्याला बाजूला दिसत आहेत. रणरण तर रखरखत ऊन आहे, तरी पण व्ह्यूज चांगले आहेत, त्यामुळं ठीक आहे. जर आता जून एंड चालू आहे, 28 तारीख आहे आज, मजबूत पावसाची अपेक्षा आहे, पण ते दूरपर्यंत कुठेही दिसत नाहीये. सो चलो, आता मस्तपैकी आपण छानपैकी हॉटेल शोधूयात आणि जेवण करूयात पहिलं. गुहागर मध्ये आता जेवायला थांबलोय. मस्तपैकी मिक्स व्हेज भाजी घेतलेली आहे आणि तांदळाची भाकरी, आणि स्वीट मध्ये आपण श्रीखंड मागवलेला आहे. आणि हे असं काहीच हॉटेल आहे. राजगड हॉटेल नाव आहे मित्रांनो. मी तुम्हाला बाहेरून पण जाताना दाखवेल. आता पटकन आपण जेवण करून घेऊयात आणि मग नंतर परत भेटतो. छान सुंदर असं आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण आपला पुढचा प्रवास सुरू केलेला आहे मित्रांनो. तर एक क्विक अपडेट तुम्हाला देऊन टाकतो. आपण आता गुहागर मधून आहे ना, वेळणेश्वर हेदवी मार्गे आता आपण जयगड जेट्टीला जाणार आहे. म्हणजे जयगड आणि तवसाळची जी जेट्टी आहे ना, तिथे आपण आता जाणार आहे. ती जेट्टी पकडून आपण पलीकडे जाणार जयगडला, आणि मग तिथून आपण परत बाय रोड गणपतीपुळ्याला जाणार आहे. तर आता ऑन द वे आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत. म्हणजे एकतर वेळणेश्वरला थांबून आपण वेळणेश्वराचं दर्शन घेऊ शकतो, किंवा हेदवीच्या गणपतीचं पण. हार्डली एक 10-15 मिनिटं जातील दर्शन घेण्यासाठी. तर बघूयात आता, कारण की आमचा इस्टिमेटेड अरायवल टायमिंग आहे ना, हा साधारणपणे 4:30चा वगैरे दाखवतोय आता. पण ठीक आहे, म्हणजे जर इथं 10-10, 15-15 मिनिटं जरी थांबलो तरी मग साधारणपणे 5-5:30 वाजेपर्यंत आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचू, असा आमचा प्लॅन आहे. आणि तिथं अर्धा-पाऊण तास जरी टाइम स्पेंड केला तरी मग निघेपर्यंत 6:30-7 होतील आपल्याला. मग आपण पुढचं प्लॅनिंग बघूयात कसं करायचं, म्हणजे रिटर्न जायचं का स्टे करायचं का काय, ते सगळं डिसिजन, म्हणजे तो कॉल आपण त्यावेळेस घेऊयात. सो चलो, आता हा जो मधला पॅच आहे ना मित्रांनो, हा पण एक खूप सुंदर सिनिक रस्ता आहे. तुम्ही आता स्क्रीनवर बघताय, जबरदस्त 101 आपल्याला इकडे आहेत ना नेचरचे जे व्ह्यूज असतात ना, ते पाहायला मिळतात. आणि याच्याच अलीकडे आहे ना, आय थिंक वेळणेश्वरच्या का हेदवीच्या अलीकडं एक स्वामी समर्थांचा मठ देखील आहे. तो पण खूप प्रसिद्ध आणि खूप जुना मठ आहे तो. जर आपल्याला वेळ असेल तर आपण तिथं पण थांबूयात आणि ह्या 3ही स्पॉट करून मग आपण पुढे गणपतीपुळ्याला जाणार आहोत. सो चलो. आणि हो, राजगडमध्ये, आपलं राजगडच म्हणतोय, गुहागरमध्ये ना राजगड नावाचं हॉटेल आहे, तिथं आम्ही आता जेवण केलं. खूप मस्त जेवण होतं. टायमिंग अपडेट्स दुपारचे 2 वाजलेले आहेत. चलो.
कसलं खतरनाक जंगल आहे बघा मित्रांनो. म्हणजे जो गुहागर वेळणेश्वर रस्ता आहे ना, त्या रोडवरतीच तुम्हाला हा पॅच बघायला मिळतो. एक नंबर लोकेशन आहे. इतक्या रणरणच्या उन्हात पण इथं थांबून किती भारी वाटतंय ना, हे फक्त इथं आल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. चलो कंटिन्यू करेंगे अभी. रस्ता थोडा खराब आहे, म्हणजे मध्ये मध्ये पॅच खराब आहेत, पण ओव्हरऑल एक नंबर रस्ता. लेट्स गो लेट्स गो. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं तसं की त्या रोडवरती आहे ना, म्हणजे गुहागर वरून निघाल्यानंतर वेळणेश्वर तर आम्हाला लागलंच नाही. वेळणेश्वरचा एक वेगळा फाटा, म्हणजे वेगळा फाटा येतो, आणि तो फाटा पार करून आल्यानंतर आहे ना, पुढं आपल्याला हे स्वामी समर्थांचं मंदिर पाहायला मिळतं. म्हणजे हेदवी गावाच्या हद्दीत आपल्याला हे स्वामी समर्थांचा मठ पाहायला मिळतो. पाय भासतायत. एकंदरीत जर ओव्हरऑल मित्रांनो लोकेशन पाहिलं ना, तर खूप भारी लोकेशन आहे. हे बघा, म्हणजे खूप जुनं बांधकाम, जुनं स्ट्रक्चर आहे असं स्पष्टपणे दिसतंय आपल्याला. हे लोकेशन वाईज 10 out of 10. चला मंदिरात एंट्री करूयात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, खूप छान मंदिर आहे आपलं. मस्तपैकी दर्शन घेऊन झालंय. तर आता आतमध्ये ऑब्व्हियसली शूटला परमिशन नव्हती, त्यामुळं शूट तर काय पण केलेलं नाहीये. मी तुम्हाला परत एकदा मंदिर दाखवतो. असं काहीचं मंदिर आहे. खूप छान सुंदर परिसर आहे मंदिराचा, मठाचा. पाय भासतायत जबरदस्त. यो बापरे, अरे बापरे. स्वामींनी परीक्षा बघितलेली आहे आपली. ही गाडी इथं पार्क आहे. हा मठाचा एंट्रन्स. कधी मित्रांनो हेदवीला आलात ना, तर नक्की या मठाला भेट द्या. चलो कंटिन्यू करूयात, दम लागला. तिथूनच मित्रांनो अगदीच अर्धा किलोमीटर अंतरावर असलेलं दशभुजा गणेश मंदिर, म्हणजेच हेदवीचं गणपती मंदिर, तिथं आपण आत्ता पोहोचलेलो आहोत. चला आतमध्ये जाऊ, बाप्पाचं दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, खूप फास्टमध्ये दर्शन घेतलं आता, आणि लवकर आपला निघण्याचा विचार आहे. कारण की कसं आहे, पुढं आपल्याला उशीर होईल. कारण की आजचं तर आम्ही असंच ठरवलंय की आता जास्त उशीर करायचा नाहीये. काहीही झालं तरी आज आपण भोरला किंवा पुण्याला रिटर्न जाणार आहोत. त्यामुळं जास्त आत्ता कुठेही वेळ घालवण्याचा अर्थ नाही. पटकन आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता निघतोय. सो चलो जर्नी पुढे कंटिन्यू करूयात. तर मित्रांनो, आपण आता त्या हेदवीच्या गणपतीच्या इथून निघून एक 6 ते 8 किलोमीटर वगैरे पुढे आलोय, आणि आता आपण तवसाळ जेट्टीपाशी पोहोचतोय. आता तवसाळवरून आपल्याला जेट्टी पकडून आहे ना, पलीकडे जयगडला जायचंय, आणि मग तिथून हार्डली काहीतरी 15 ते 18 किलोमीटर वरती गणपतीपुळे आहे. तर आता बघूया तिथं जेट्टीची काय परिस्थिती आहे. कारण की टायमिंग वर आपण पोहोचलोय का नाही. मगाची तर आपल्याला पहिली जी जेट्टी मिळाली होती ती अगदी वेळेत आणि लवकर मिळाली होती. ओके, आता सध्या तरी आपल्याला जेट्टी दिसत नाहीये, पण आता आपल्याला वेटिंगला थांबावं लागणार आहे. तोपर्यंत आपण तिकीट वगैरे काढून येऊया. तिकीट, चलो तिकीट काढूयात आपण आता ह्या गोष्टीवर.
तर फायनली आपला असा डिसिजन झालाय. मगाशी आता आपण त्या तवसाळ जेट्टी पासून आता निघून आलेलो आहोत, कारण की आपली नुकतीच एक जेट्टी मिस झाली होती. म्हणजे ती आत्ता जस्ट गेली होती, तिला यायला 1 ते 1.5 तास होता. आणि जेव्हा मी मॅप वरती आहे ना बाय रोड चेक केलं की आपल्याला गणपतीपुळे किती किलोमीटर आहे, तर ते बाय रोड सुद्धा तेवढंच पडत होतं. तर आपल्याला त्याच्यामुळे ना आपला आता असा डिसिजन झाला की आपण बाय रोडच चाललोय. फक्त किलोमीटर्स वाढतात पण टाइम जर ऑब्व्हियस आहे तेवढाच आहे. मी तिथं 1-1.25 तास थांबण्यापेक्षा 1-1.25 तास ड्राईव्ह करून आपण तिथं पोहोचू असा विचार केला. तर आता मध्ये एक आहे ना हा खूप सुंदर पॅच, म्हणजे ह्या पॉइंटला आहे ना मित्रांनो गुहागरची हद्द समाप्त होते आणि आय थिंक गणपतीपुळ्याचीच हद्द सुरू होती. आता बहुतेक माहित नाही, म्हणजे ज्यांना माहित असेल त्यांनी कमेंट करून सांगा. पण खूप मोठी सुंदर अशी ही नदी आहे. भातगाव ब्रिज असं या ब्रिजचं नाव आहे. आय थिंक नदी कुठली आहे माहित नाही, म्हणजे आता मॅप वरती तर काही नाव दिसत नाहीये त्याचं काय. पण मला जर काही कळलं तर मी नक्की इथं स्क्रीन मध्ये टाकेन. पण एकंदरीत सुंदर खूप नजारा आहे, मस्त नजारा आहे. आता जास्त राहिलेलं नाही, आता हार्डली एक 25 ते 28 किलोमीटर अजून आपला डिस्टन्स आहे. त्याच्यासाठी पण पाऊण तास वगैरे दाखवतोय, म्हणजे मॅक्झिमम 5:30 वाजेपर्यंत आपण गणपतीपुळ्याला पोहोचू असा माझा अंदाज आहे. चलो जर्नी कंटिन्यू. आता कसं आहे प्रत्येक वेळेस आपण जेट्टीने जातोच किंवा तुम्हालाही तो प्रवास माहित असेल, पण हा पण एक वेगळा प्रवास आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तिथून आहे ना जो जेट्टीसाठी जो आपण राईट येतो ना त्याच्याऐवजी लेफ्ट घेऊन जो सरळ सावर्डेकडे जो रस्ता जातो ना त्या रूट वरून येत ना, आतून गावागावातून चांगले रस्ते आहेत. म्हणजे रस्त्याची कंडिशन पण तुम्ही आता पण स्क्रीनवरती बघताय, तर रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे ना ड्राईव्ह करायला तुम्हाला अजिबात बोर होणार नाही. हा फक्त एवढंच आहे की रस्त्यावर शुकशुकाट असतो, त्यामुळे थोडंफार म्हणजे रात्रीचं थोडं अवॉइड करा जर रात्रीचं वगैरे असेल तर. पण दिवसा काय प्रॉब्लेम नाहीये, कारण की रस्त्याची कंडिशन खूप चांगली आहे. चला आता आपण अशीच आपली जर्नी कंटिन्यू करूयात आणि आता परत मध्ये आधी काय असेल तर मी तुम्हाला अपडेट देईन. नाही तर मग डायरेक्ट आपण आता बाप्पाच्या मंदिरातच भेटूयात. ओके, जाका देवीचा हा रस्ता दिसतोय, जाका देवी 13 किलोमीटर. ठीक आहे, चलो कंटिन्यू करूयात आणि पुढे काय अपडेट असेल तर मी तुम्हाला सांगतो. नाहीतर आपण आता थेट गणपतीच्या मंदिरातच भेटूयात. चलो. एवढ्या रणरणत्या उन्हात देखील मित्रांनो आपल्याला छान सुंदर असा धबधबा इथं पाहायला मिळतोय. काय लोकेशन आहे यार, म्हणजे हे आता मला एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगता येणार, पण आहे ना मी एवढं नक्की सांगू शकतो की गणपतीपुळ्याच्या रोडवरती, जाकादेवी गणपतीपुळ्याच्या रोडवरती आहे ना हे आपल्याला हा छोटूसा पण सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो. खूप मस्त. हे बघा, हे परफेक्ट दिसते, किती भारी वाटते. वाव, बघतच राहावं असं वाटतंय. खूप सुंदर. तर मित्रांनो एक्झॅक्ट आता 5 वाजलेत आणि 5 वाजता आपण पोहोचलेलो आहोत ते गणपतीपुळे इथं. हे बघा, असे अनमॅच्युअर्ड लोकांची काही कमी नाही आपल्या इथं. कशाही रस्त्याच्या आजूबाजूला गाड्या पार्क केल्यात. चला आता एकंदरीत मॅप वरती पण आम्ही बघितलं तर बऱ्यापैकी गर्दी दिसतीये. वा वा वा, समुद्राचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला कॅमेरात दिसतंय का नाही डोंट नो. अथांग सुंदर असा अरबी समुद्राचा एरिया. ऑलराईट, खूप छान, मस्त सुंदर. हे बघा, गणपतीपुळे 0 किलोमीटर. आपण गणपतीपुळ्याला पोहोचलेलो आहोत. आता पटकन पार्किंग बघूयात आणि दर्शनाला जाऊयात. गर्दी आहे असं दिसतंय, कारण की पार्किंग साठी पण आहे ना तिथं मॅप वरती फुल दिसतंय सगळं. ओके मॅडम, तर बघूयात आता काय सिच्युएशन आहे. कारण की ह्यांचं ते एक असतं एंट्री फीज म्हणून परत वेगळे पैसे असतात, त्यानंतर पार्किंगचे वेगळे चार्जेस असतात, असं बरंच काही काही असतं. तर आता बघूयात आपण काय परिस्थिती आहे, काय सिच्युएशन आहे ते एकंदरीत पुढे जाऊनच. आता म्हणलं ना जबरदस्त खतरनाक ड्रायव्हर्सची काही कमी नाही आपल्याकडे. फायनली आपण पार्किंग मध्ये गाडी लावून आता गणपतीपुळ्याच्या दिशेने चाललेलो आहे.
मंदिराच्या दिशेने. इकडे समुद्र आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. पटकन जाऊन दर्शन घेऊन येऊ आपण आता. चला आता पटकन बाप्पाचं दर्शन घेऊयात. चलो 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 चलो. गर्दी आहे पण जास्त पण गर्दी नाही आहे, हार्डली एक 10 मिनिटात वगैरे आपलं दर्शन होईल. तर आता आतमध्ये आता शूटला परमिशन नाही आहे, त्यामुळे इथंच शूट करतोय. बाकी बीचवरती पण आपण जाणारच आहोत ऑब्व्हियसली. गणपतीपुळ्याच्या मंदिरात आलो आणि बीचवर गेलो नाही असं होणार आहे का? त्यामुळे आपला बऱ्यापैकी इथे एक ब्रेक असणार आहे आणि तो ब्रेक साधारणपणे अर्धा पाऊण तास तरी आपण ब्रेक घेणार आहोत आणि मग पुढचा आपला प्रवास. सो चलो. तर मित्रांनो, आपण आत्ताच गणपती बाप्पाचं सुंदर असं दर्शन घेऊन आत्ताच बाहेर आलेलो आहोत. आणि हे पहा, संध्याकाळचे साधारणपणे 5 वाजलेले आहेत आणि आत्ता आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेलो आहोत. दर्शन वगैरे आपलं आत्ताच झालंय. आपण अभिषेकाची पावती सुद्धा केलेली आहे नेहमीप्रमाणेच आणि मस्त शांततेत सुंदर आलं. मी आत्ता जेवढी गर्दी दिसते ना, ती नॉर्मल गर्दी. आतमध्ये काहीच वेळ लागला नाही, अगदी 2-5 मिनिटातच आमचं दर्शन व्यवस्थित झालं आणि छान पद्धतीने सगळ्या गोष्टी पार पडल्यात. आणि हा गणपतीपुळेचा बीच. वाव, किती सुंदर दिसतो. म्हणजे आत्ता सध्या ऑफ सीझन असल्यामुळे ना बऱ्यापैकी गर्दी कमी आहे. किंवा बीचवरती पण ज्या बीच ॲक्टिव्हिटी ज्या असतात ना, त्या पण बऱ्यापैकी नाही आहेत आत्ता. त्याच्यामुळं एवढं काय क्राऊडेड प्लेस सध्या तरी वाटत नाही. घाण ऑब्व्हियसली आहेच आहे, हे बघा. ते काय कमी नाही होणार कधीच गोष्टी, कितीही सांगा काहीही सांगा, ह्या गोष्टी होतच राहणार. हे बघा, पाण्याच्या बॉटल्स वगैरे इथंच टाकलेल्या आहेत. म्हणजे इथं समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर कंपाऊंडच्या बाहेरच ही अवस्था आहे. काय बोलणार आणि किती वेळा त्याच गोष्टी हे करणार. पण एकंदरीत सुपर्ब, छान. ह्या बाजूने एक लुक बघा मित्रांनो मंदिराचा. शेड मध्ये चालय. ओके, इथून दिसतंय. हा, येस. हा, इथून चांगलं मस्त परफेक्ट आपल्याला मंदिर दिसतंय. भारी वाटतंय, मस्त आहे. आय थिंक याचं ना अलीकडच्याच काळात परत एकदा याचं पेंटिंग रंगरंगोटी झालेली दिसते, कारण की बऱ्यापैकी फ्रेश कलर दिसतो आता. चलो. मंदिराच्याच बाजूला ही एक जी छोटीशी गल्ली आहे ना, तिथं आपल्याला भरपूर सारे हॉटेल्स आणि खरेदीसाठी छोटी छोटी दुकानं देखील पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता मी आपला इथंच थांबवत आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपली कोकण सिरीज फायनली संपलेली आहे. चलो, ओके, टाटा, बाय बाय.